राज्यासह जिल्ह्यातील शाळा आणि कॉलेज कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बंद करण्यात आल्या होत्या। या शाळा राज्य शासनाने 24 जानेवारी पासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता। तसेच जिल्ह्यातील स्थानिक शाळा सुरू करण्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार होते, परंतु अमरावती जिल्ह्यातील वाढता कोरोना रुग्णांचा आकडा लक्षात घेता 28 जानेवारी पर्यंत 1ली ते 12वीच्या सर्व शाळा ऑफलाईन पद्धतीने बंद करण्यात आल्या होत्या। मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा आठवडाभर बंद राहण्याची शक्यता आहे। 4 फेब्रुवारी नंतर शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे। जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्त याबाबत निर्णय घेणार आहे। कोरोना संसर्ग आणि ओमायक्रॉनचे वाढते संकट लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी 1ली ते 8वी पर्यंतच्या शाळा 7 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता। या दरम्यान 9वी, 10वी आणि 12वीचे ऑफलाईन शिक्षण सुरू होते। मात्र संपूर्ण शाळा सुरू करा अशी पालकांनी अर्थ हाक दिली होती। ऑनलाईन शिक्षणाने मुलांचे नुकसान होत असल्याची ओरड बहुतांश पालकांनी केली होती। या सर्व बाबीचा विचार करता राज्य शासनाने 24 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते, परंतु अमरावती जिल्ह्यातील वाढते कोरोनाचे रुग्ण पाहता 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा ऑफलाईन पद्धतीने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते। 28 फेब्रुवारी नंतर पुन्हा एकदा आठवडाभर शाळा बंद राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे। 4 फेब्रुवारी नंतर जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याबाबत नवीन आदेश जाहीर करण्यात येणार आहे। तरीके ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।